हरि ओम. आज शुक्रवार 26 जुलै 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. साधन चतुष्टय. ऐकूया त्यांचे विचार. कोणतीही इमारत बांधत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्राने 4 प्रकारचं साधन सांगितलं आहे. प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावं आणि नित्य जो भगवंत त्यांच्याकडे लक्ष द्यावं. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरं साधन आहे. आपलं मन बाह्य विषयांकडे धाव घेतं, तिथून त्याला खिचून आणावं आणि भगवंताकडे लावावं. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावं. गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावं. हे तिसरं साधन सांगितलं. आता शेवटी साधन चतुष्टयमध्ये चौथं सांगितलं आहे, भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामुग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावं लागतं. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनातली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. नुसता प्रपंच चांगला करणं हे काही मनुष्य जन्माचं ध्येय नव्हे. जनावरं देखील आपापला प्रपंच करतातच. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे ना, तरच प्रपंचातल्या कष्टाचं सार्थक होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठं सामर्थ्य साठवलेलं आहे. त्याचं नाव घेऊन जो जगात वावरेल ना, त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असं नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखेल यात शंकाच नाही. प्रपंचाचं यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरं महत्त्व आहे. रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावं लागतं, पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवतं आणि म्हणून सुखदुःख बाधतं. आणि म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. आणि मग यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तऱ्हा अशी असते की आज सुख आले म्हणून जरा बरं वाटलं की लगेच उद्या दुःखाचं ताट पुढे वाढून ठेवलेलंच आहे. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनंच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावं बरं? असं शहाण्या माणसाने आपलं चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावं आणि मग बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावं. जो नाम घेईल ना, त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचं राम कल्याण करतो एवढं माझं सांगणं शेवटपर्यंत विसरू नका. अति प्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.